केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गुजरातच्या दौऱ्यावर ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भुज एअरबेसला भेट देऊन वायुदलाच्या अधिकाऱ्यांचं कौतुक केलं आहे. ऑपरेशन सिंदूर अद्यापही संपलेलं नाही. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून पुनरुच्चार. ऑपरेशन सिंदूर हा केवळ ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण सिनेमाही दाखवू असं वक्तव्य. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जवानांना भरवली मिठाई. भुज हवाई तळावरती जवानांना त्यांनी मिठाई खाऊ घातली आहे. तुर्कीने पाकिस्तानला केवळ शस्त्रच नाही तर ती चालवण्यासाठी सैनिक सुद्धा पाठवले होते. ऑपरेशन सिंदूरमध्ये 2 तुर्की सैनिकही मारले गेल्याची सूत्रांची माहिती. भारतामध्ये तुर्कस्तानी एअरलाइन्सवरती गंडांतर येण्याची शक्यता आहे. तुर्कस्तान एअरलाइन्सच्या भारतामधल्या भागीदारी करारांचं सुद्धा पुनरावलोकन. विमानतळावरच्या ग्राउंड सपोर्ट देणाऱ्या कंपनीसोबतचे करार सुद्धा रद्द. पुण्यामध्ये सफरचंद व्यापाऱ्यांच्या पाठोपाठ मसाले आणि सुकामेवा संघटनांचा सुद्धा आता तुर्कीच्या मालावरती बहिष्कार. भारत विरोधी भूमिका घेणाऱ्या कोणत्याही देशासोबत व्यापार न करण्याचा संघटनांचा इशारा. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची तालिबान्यांसोबत चर्चा. अफगाणने केलेल्या पहलगाम हल्ल्याचा निषेध याचं भारताने स्वागत केलेलं आहे. भारत आणि अफगाणिस्तान संदर्भातल्या खोट्या बातम्या फेटाळल्याचं सुद्धा भारतानं स्वागत केलं आहे. आयएमएफने पाकिस्तानला केलेली मदत न रोखल्याबद्दल अमेरिकेच्या माजी संरक्षण अधिकाऱ्याची ट्रम्प यांच्यावरती टीका. पहलगाम हल्ल्याच्या नंतर आयएमएफनंच मदत नाकारायला हवी असल्याचं देखील व्यक्त केलं मत. मंत्री विजय शहांचं कर्नल सोफियांच्या विरोधामधील वक्तव्य हे घृणास्पद. हा संपूर्ण भारतीय सैन्य दलाचा अपमान आहे. विजय शहांची मंत्रिपदावरून आणि भाजपमधून हकालपट्टी करण्याची सामनामधून मागणी. जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये मारले गेलेले 3 दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनचे. हिजबुलकडून निवेदन जारी करत मान्य. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आजपासून 3 जूनपर्यंत ड्रोन उडवायला बंदी. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. गोध्रा कांडामध्ये मोदींना अटक करू नये यासाठी शरद पवार यांनी भूमिका घेतली. कॅबिनेट बैठकीमध्ये पवारांनी मांडलेल्या प्रस्तावाला मूक संमती मिळाली आणि मोदींची अटक टळली. राऊतांचा पुस्तकामधून खळबळजनक दावा. बाळासाहेबांनी अमित शहांवरती उपकार केले. नरकातला स्वर्ग या पुस्तकामधून खासदार संजय राऊत यांचे खळबळजनक दावे. गुजरात दंगल प्रकरणी शहा संकटामध्ये असताना बाळासाहेबांनी त्यांना वाचवल्याचा पुस्तकामधून दावा. गुजरात दंगलीच्या प्रकरणी बाळासाहेबांच्या एका फोननं अमित शहांच्या जीवनातल्या राजकीय प्रवासामधल्या सगळ्या अडचणी दूर झाल्या. संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकातला दावा. बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांना मदत केली ते अमित शहा, शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी निर्घृणपणे वागले. राऊतांचा हल्लाबोल. पवारांच्या उपकारांचे मोदींनी किती स्मरण ठेवलं हे सगळ्या जगाने पाहिल्याचा सुद्धा हल्लाबोल. अजून खूप काही लिहिता आलं असतं मात्र आपण मर्यादा पाळल्या. संजय राऊतांची पुस्तकामधल्या लिखाणावरती प्रतिक्रिया. आणखी लिहिलं असतं तर हाहाकार माजला असता असंही वक्तव्य. बाळासाहेब आणि शिवसेनेने केलेल्या मदतीची शहांनी पक्ष फोडून परतफेड केली. संजय राऊतांचा हल्लाबोल. कादंबऱ्या आणि बालसाहित्य वाचण्याचं आपलं वय नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची संजय राऊतांच्या पुस्तकातल्या दाव्यांवरती प्रतिक्रिया. आम्ही आजही खऱ्या शिवसेनेच्या सोबत आहोत. काँग्रेसच्या मांडीवरती बसलेल्या सेनेच्या सोबत नाही. संजय राऊत यांच्या पुस्तकावरती प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांची टीका. संजय राऊतांच्या पुस्तकाची स्क्रिप्ट ही मनानं लिहिलेली सिनेमाची स्क्रिप्ट वाटते. संजय शिरसाट यांचं टीकास्त्र. राऊतांचं लिखाण हास्यास्पद असल्याचाही दावा. महायुती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. एखाद्या मनपा जिल्हा परिषदेमध्ये स्वतंत्र लढलो तरी सामंजस्यच असेल. फडणवीसांचं वक्तव्य. एमसीएकडून वानखेडेवरती शरद पवार स्टँडची उभारणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावरती येतील. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी आणि खंडणीच्या प्रकरणी सातारा पोलीस चौकशीसाठी रामराजे निंबाळकरांच्या घरी पोहोचले. गोरेंवरती आरोप करणाऱ्या महिलेशी रामराजेंचा संवाद. वडूज पोलिसांचे चौकशीसाठी एकूण 11 जणांना समन्स. सत्तेचा आणि पदाचा गैरवापर कसा असतो हे मंत्री जयकुमार गोरेंच्या प्रकरणामध्ये दिसतंय. रोहित पवार यांची टीका. न्याय मागणाऱ्या पीडितेला जेलमध्ये टाकून समाधान झालं नाही म्हणून रामराजे निंबाळकरांना त्रास दिला जात असल्याचं वक्तव्य.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याच्या प्रश्नावरती आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा क्रांती चौक ते गुलमंडीपर्यंत हा मोर्चा काढला जाईल. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यामुळेच संभाजीनगरचा पाण्याचा प्रश्न रखडलाय. संदीपान भुमरेंचा आरोप, पाण्याच्या प्रश्नावरून मोर्चा काढणारेच खरे लबाड आणि ढोंगी असल्याचा भुमरेंचा टोला. लवकरच मंत्रालयाला लागून नवी इमारत बांधली जाणार आहे. 20 मंत्र्यांसाठी 110 कोटी रुपये खर्चून आधुनिक आणि सुसज्ज दलाने बनवली जाणार ही इमारत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याची माहिती आहे. संजय राऊत मानहानीच्या प्रकरणामध्ये नितेश राणेंच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट. माझगाव कोर्टाचा निर्णय. पुढील सुनावणीसाठी 2 जून रोजी राणेंना न्यायालयामध्ये उपस्थित राहण्याचे आदेश. राज्य सरकारने वाळू विषयक धोरण लागू केलेलं असताना सुद्धा राज्यामध्ये सर्वत्र वाळू माफियांचं राज. मंत्री आशिष जयस्वाल यांचा सरकारला खर्चा आहे. भंडारा जिल्ह्यामधील मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदार यादीमध्ये आमदार नरेंद्र भोंडेकरांचं नाव वगळल्यामुळे नाराजी. बँक प्रशासनाने योग्य निर्णय न दिल्यास भोंडेकरांकडून आंदोलनाचा इशारा. बदलापूरच्या लैंगिक शोषण प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेच्या कथित एन्काउंटरचं प्रकरण. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली नवी एसआयटी स्थापन. अलिबागमधील मूकबधीर मुलांच्या शाळेचं काम संथ गतीनं. जिल्हा परिषदेकडून 2,46,00,000 रुपयांचा निधी मंजूर, तरी सुद्धा कामं अर्धवट. मुलं सध्या भाड्याच्या खोलीमध्ये शिक्षण घेत आहेत. घोडबंदर भाईंदर बोगदा एलिव्हेटेड पुलाचं काम रखडण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाच्या निविदेला L&T कंपनीकडून कोर्टामध्ये आव्हान. कोर्टानं याचिकेवरचा निकाल राखून ठेवलाय. पनवेल कळंबोलीच्या दरम्यान आज रात्री ब्लॉक आहे. कळंबोली रेल्वे उड्डाणपुलावरती गर्डर उभारण्यासाठी मध्यरात्री 2 ते पहाटे 4 वाजेपर्यंत ब्लॉक आहे. मंगलोर एक्सप्रेस ही आपटा स्थानकापर्यंत चालवली जाईल. पावसाळा तोंडावरती आल्यामुळे रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामांना मुंबई महानगरपालिकेकडून वेग आलाय. 20 मेच्या नंतर रस्त्यावरती नवं काँक्रीट न टाकता उर्वरित कामं पूर्ण करण्यावरती भर देण्याचं पालिकेचं नियोजन आहे. 4 आठवड्यामध्ये मोसमी पावसाचा प्रवास वेगानं होणार आहे. त्यामुळे यंदा वेळेच्या आधीच मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होईल. भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला अंदाज. मान्सूनपूर्व पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या नंतर नाशिक महानगरपालिकेकडून सर्वेक्षण. शहरामध्ये पाणी साचणारे 219 स्पॉट. महानगरपालिकेच्या सर्वेक्षणामधून महानगरपालिकेचंच पितळ उघडं पडलंय. यवतमाळच्या नेर तालुक्यामधल्या बोरगाव लिंगा गावाला वळवाच्या पावसाने झोडपलं. अनेक घरांवरचे पत्रे उडून गेले. एके ठिकाणी अंगावरती भिंत कोसळल्यामुळे एक महिला जखमी झाली आहे. संरक्षक भिंत कोसळल्यामुळे शाळेचं सुद्धा नुकसान झालंय. नंदुरबारमधल्या आष्टे गावामध्ये अवकाळीनं कांद्याच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय. आमदार शिरीष नाईक यांच्याकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी. तातडीनं पंचनामे करून मदत देण्याचं दिलं आश्वासन. सिंधुदुर्गामध्ये सलग 4थ्या दिवशी सुद्धा जोरदार वळवाचा पाऊस झालाय. अर्धा तास झालेल्या पावसाने सखल भागांमध्ये पाणी साचलं. बीड जिल्ह्याला पुढील 4 दिवस पावसाचा इशारा. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. हवामान विभागाकडून पुढील 2 दिवस येलो अलर्ट जारी. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पाऊस पडल्यामुळे बीडमधील यंदाची वन्यजीव गणना रद्द झाली आहे. आता थेट पुढल्या वर्षी बुद्ध पौर्णिमेला वन्यजीव गणना केली जाईल, वन विभागाची माहिती. चंद्रपूरमधील ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये छोटा मटका वाघाकडून ब्रह्मा वाघाचा बळी. नयनतारा वाघिणीसाठी छोटा मटका वाघाने आतापर्यंत 3 वाघांचा फडशा पाडला. गोंदियाच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये वाघांच्या संख्येत घट झाली, तर प्राणी गणनेमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 400 प्राण्यांची वाढ. पुणे विद्यापीठामधील फूड कॅन्टीनच्या जेवणामध्ये रबर निघाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. पुणे विद्यापीठाकडून समिती स्थापन करून चौकशीचे आदेश. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यामधील बनावट दारूचा कारखाना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उद्ध्वस्त केलाय. 39 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. 4 जणांना अटक. पुण्यातल्या दत्तवाडी परिसरामध्ये एका तरुणावरती भर दुपारी कोयत्यानं वार करण्यात आला. पूर्व वैमनस्यामधून 3घांनी कोयत्यानं वार केला. या घटनेमध्ये तरुण गंभीररित्या जखमी झाला. सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.
अहिल्यानगरच्या कर्जत शहरामध्ये कडकडीत बंद. शहरामधील हनुमान मंदिर परिसरामधल्या एका विशिष्ट समाजाने केलेलं अतिक्रमण हटवण्यासाठी आमदार संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वामध्ये रास्ता रोको. नाशिकच्या अंबडमधील अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराच्या प्रकरणाला 9 वर्षांच्या नंतर न्याय मिळाला. जिल्हा न्यायालयाकडून आरोपीला 20 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा. जालन्यामध्ये अवैध धंदा सुरू ठेवण्यासाठी 25,000ची लाच घेताना फौजदारासह एका पोलीस शिपायाला एसीबीने अटक केली. गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढचा तपास सुरू आहे. धुळ्यामध्ये जिल्हा परिषद शाळांच्या 43 मुख्याध्यापकांवरती कारवाई. सुट्टीच्या दिवशी प्रधानमंत्री योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना आहार दिल्याचा आरोप आहे. मुख्याध्यापकांच्या 2 वेतनवाढी कायमस्वरूपी बंद. बीडच्या आष्टीमध्ये अनुष्का आणि तनुष्का या 2 जुळ्या बहिणींना 10वीमध्ये एकसारखेच गुण मिळालेत. 96% गुण मिळाल्यामुळे या दोघींवरती कौतुकाचा वर्षाव होतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.